नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। बघा मित्रांनो, TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 निकाल केव्हा लागणार, तर या संबंधी बऱ्याच आपल्या अभियोग्यताधारक बांधवांनी भगिनींनी मला मेसेजेस केलेले आहे, फोन केलेले आहे आणि तशी आज वृत्तपत्रात बातमी सुद्धा आहे, तर तीच आपण बघूया या ठिकाणी की निकाल केव्हा लागणार आहे। तर बघा, इथे आज 12 जून 2025 जळगाव सिटी दिवे मराठी या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल, बघा असं टायटल आहे बातमीचं। आणि 2,11,308 उमेदवारांनी दिली आहे परीक्षा। संपूर्ण बातमी बघूया आपण काय म्हणत आहे, त्या बातमीकडे थोडंसं आपण जाणून घेऊया, लक्ष द्या। प्रतिनिधी जळगाव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट, तिसरी टेट, थर्ड टेट 2025 परीक्षा नुकतीच पार पडली। या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2,28,880 उमेदवारांपैकी 2,11,308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा दिली। आता या परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे। बघा, एकदा परत लक्षात घ्या की टेट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील 25 जिल्ह्यात तब्बल 60 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने 3 सत्रात टेट परीक्षा घेण्यात आली होती। परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना इतर परीक्षामुळे परीक्षा देण्यास अडचणी येणार नाहीत याची काळजी परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती। त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नियोजित वेळेत परीक्षा दिली। आता परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे। राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे। टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते। त्यामुळे शिक्षण विभागाने टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी उमेदवारांची अपेक्षा आहे। ही बाब विचारात घेऊन जून महिना अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेटचा निकाल किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेटचा निकाल लागलेला आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो, ही टेट परीक्षा TAIT देण्यासाठी प्रथम आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा TET म्हणजे DED असेल तर पेपर 1, BED असेल पेपर 2 ही पास असणे अनिवार्य आहे। अदरवाईज तुम्ही TAIT परीक्षा देऊन कोणताही फायदा होत नाही। म्हणून शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी 2025 TET साठी आपण संपूर्ण अभ्यासक्रम घेऊन बॅच आणलेली आहे। त्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास सगळे विषय त्याच्यामध्ये होईल। सेकंडमध्ये दुसऱ्या पेपरसाठी सामाजिक शास्त्रे आणि गणित विज्ञान ह्या सगळ्यांची बॅच आपण फक्त 999 रुपयामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।